अखिल भारतीय प्राथमिक संघ पनवेल शाखेचा शिक्षक संघ वर्धापन दिन सोहळा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शिक्षक समाजाचा महत्त्वाचा घटक असून भावी पिढीचा मार्गदर्शक असतो, त्यामुळे शिक्षकांना समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते, असे प्रतिपादन करून शिक्षकांच्या विधायक कार्यासाठी सतत पाठीशी राहणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली। तसेच सर्व शिक्षकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही दिल्या। आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळवल्याबद्दल वर्धापन दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय प्राथमिक संघाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। शहरातील लोकनेते दिबा पाटील विद्यालयात झालेला कार्यक्रम अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, पनवेल पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, NK गीते, अंकिता हुद्दार, कीर्ती महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। या सोहळ्याच्या माध्यमातून तालुक्यातील 21 केंद्रांतून 21 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर निवृत्त केंद्रप्रमुख शिक्षकांचा आणि नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सत्कार करण्यात आला। तसेच विज्ञान प्रदर्शन, क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, 100% शिष्यवृत्तीधारक शाळा, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, माजी मुख्यमंत्री शाळा, सुंदर शाळा, तालुका उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्राप्त सन्मान आणि परसबाग विजेती शाळांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी केंद्रप्रमुख रंजना केणी, संजय केणी, पनवेल शाखा अध्यक्ष धनंजय केणी, कार्याध्यक्षा प्रेमलाल धोबी, खजिनदार सोमनाथ चौधरी, सचिव विष्णू सप्रा, रंजना केणी, संजय केणी, योगिनी वैदू, ज्ञानेश अलदर, सुरेश म्हात्रे, उमेश म्हात्रे, देवेंद्र परांजपे, श्रीराम खुडील, अनिल कुमार दहे, सुनील पोकळे, सायली जाधव, अवधूत पवार, अजित उपरे, विजयकुमार रोहकले, अविनाश पाटील, उमेश म्हात्रे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना किंवा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना मी अभिमानाने सांगू शकतो की पनवेल परिसर आज ज्या पद्धतीने विकसित होतोय, पनवेलचा परिसर आता असं म्हणतात की 17 एप्रिलला विमानतळावरून या भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये विमानं उड्डाण घ्यायला सुरुवात करणार आहे। तर देशाच्या नकाशावरती पनवेल हे आता 17 एप्रिलपासून येईल आणि जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये इथून आंतरराष्ट्रीय उड्डाणं होतील, तेव्हा पनवेल आंतरराष्ट्रीय नकाशावरती पनवेल येणार। म्हणजे एरवी कधीतरी तुम्ही वर्तमानपत्रात बातमी वाचाल की उज्जैनला अमुक अमुक झालं, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अमुक अमुक झालं। ज्या दिवशी तुम्ही पेपरमध्ये वाचाल, टीव्हीवरती बघाल, त्या दिवशी तुम्हाला सॅन फ्रान्सिस्कोमध्ये काय घडतंय कळतंय। रोज जेव्हा इथून विमानं जगात उडतील, जगातून येतील, त्यावेळेला पनवेल रोज चर्चेत असेल। पनवेल जेव्हा रोज चर्चेत असेल, असं म्हटलं जातं की तो विमानतळ जेव्हा सुरू होईल त्या विमानतळाच्या हद्दीमध्ये साधारणपणानं 50,000 लोक यामध्ये कामाला लागणार आहेत। 50,000च्या आसपास लोक कामाला लागतील। ती सगळीच्या सगळी इथून नव्याने शिकणारे लागणार नाही, कारण ज्या दिवशी ते विमानतळ सुरू होईल त्या दिवशी त्यांना पूर्णपणानं प्रोफेशनली काम करणारी लोक हवी आहेत। आता याच्यातली काही लोक पूर्वी जिथं कामाचा अनुभव आहे तिथून येतील आणि ती काम करायला लागतील। पुढच्या काळामध्ये जसं विमानतळाचं विस्तारीकरण होईल, 1 धावपट्टी आहे, 2 धावपट्टी आहे, 4-5 वर्षात होणार आहे। या मधल्या स्पॅनमध्ये आपल्यापैकी अनेकांच्या परिवारातल्या लोकांना या विमानतळाच्या निमित्तानं रोजगार मिळणार, तो आतमध्ये असू दे बाहेर असू दे, तो मिळणार आहे। आणि त्यामुळे या परिसराचं आर्थिक चित्र पूर्णपणानं बदलून जाणार आहे। आणि त्यासाठी पुढची पिढी, तरुण पिढी, बाल पिढी तरुण करण्याची संधी आणि त्याचं आव्हान एका अर्थानं इथल्या शिक्षकांना आहे, इथल्या शैक्षणिक संस्थांना आहे आणि ते आव्हान तुमच्या खांद्यावरती आहे। तुम्ही ते यशस्वीपणानं पेलावं म्हणून मी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत।